यूट्यूब फॅमिली, मी कृषी. चला तर सुरू करूया डे 29. तर आज माऊच्या जागी मी सुरुवात केली आहे. तर बघा, माझी भाची गेली आहे, तर मी आले परत श्वेता. तर इथं बघा, मी काल सांगितले होते की आपल्याला नेटवर्क शिकायचं आहे. तर नेटवर्क मी शॉर्ट्समध्ये घातलेली आहे, म्हणजे शॉर्ट्समध्ये दाखवलेले आहे घालून. तर तिथं मी लिंक खाली दिलेले आहे, ते बघा. तर आज मी बॅक नेकलेस म्हणजेच आपल्या ब्लाऊजचा बॅक डिझाईन कसा घालायचा ते दाखवणार आहे. तर पहिल्यांदा इथं बघा, मी साखळी घालून घेत आहे. एक राऊंड घालून घेतलेली आहे. आता दुसरा राऊंड सुरू झालेला आहे. तर मी दुसरा राऊंड घालत आहे. दुसरा राऊंड झाल्यावर आपल्याला छोटे शुगर बीड्स ॲड करायचे आहेत. तर मागचा आवाजला इग्नोर करा. तर बघा, इथं दुसरा साखळी संपलेला आहे आणि एंड नोट घालत आहे. एंड नोटचा जरा प्रॉब्लेम होतो, लवकर बसत नाही. तर बघा, बसला आपला एंड नोट. तर इथं बघा, मी शुगर बीड्स घेतलेली आहे, छोटा स्मॉल साईजचा. तर ते आपल्याला घालायचे आहेत. मी शुगर बीड्स ॲड करूपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि रिवर्कचं काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा, मी ते प्रॉब्लेम सॉल्व करेन. तर बघा, इथं मी शुगर बीड्स ॲड करत आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीवचं सॅम्पल बघणार आहोत विथ लटकन. तर बघा, इथं मी शुगर बीड्स ॲड करत आहे. मागच्या आवाजाला इग्नोर करा प्लीज. तर बघा, इथं आपल्याला जसे आपल्याला ऑर्डर येतात तसंच आपल्याला डिझाईन करायचं आहे. पण डिझाईन सुरू करताना आपल्याला सगळ्यात आधी साखळी घालून घ्यायची आहे, 2 किंवा 3 पदर, जेणेकरून ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम होणार नाही. तर बघा, इथं माझे शुगर बीड्स ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर B7000 ग्लूच्या साह्याने मी स्टोन चेन चिटकवत आहे, म्हणजे आपला डिझाईन छान होईल. चेन चिटकून झाल्यावर त्याच्या पुढे मी अजून एक साखळी चिटकवत आहे. आजचा व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर बघा, मी इथं अजून एक गोल्डचं चेन चिटकवत आहे. ते दोन्ही मिळून आपल्याला छोट्या सुईच्या साह्याने टाके घालून घ्यायचे आहेत. टाके घालायचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे, बघू शकता. तर इथं झालं आपलं कंप्लीट. कसं वाटत आहे मला कमेंट करून सांगा. भेटूया उद्या. बाय बाय.